काही बंधू भगिनी जन्मताच अपंग असतात, तर काहींना नंतर अपंगत्व येत असतंय. पण आपण कितीतरी अशी माणसं पाहतोय की शरीराने जरी अपंग असली तरी मनाने मात्र ती सदृढ असतात. आणि मनाने सदृढ असलेली माणसं जरी शरीराने अपंग असली तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये निवडलेलं क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये ते यशस्वीरित्या वाटचाल करतात. खऱ्या अर्थानं माणूस जरी शरीराने अपंग असला तरी मनाने सदृढ असायला हवा, कारण मनाने सदृढ असलेलीच माणसं जीवनाची यशस्वीरित्या वाटचाल करत असतात. खऱ्या अर्थानं कितीतरी ठिकाणी असं पाहायला मिळतंय की शरीराने सदृढ असलेली माणसं पण मनाने अपंग जर असतील तर त्या ठिकाणी निष्क्रियता निर्माण होते, काहीही करू शकत नाही. जीवनामध्ये काहीतरी करायचं असेल तर शरीराबरोबर मनही सदृढ असायला हवं. ज्यांचं मन सदृढ आहे ते आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होत असतात. रामकृष्ण हरी.